तुला तिची गरज आहे, तू तिच्याशिवाय राहू शकत नाहीयेस. असं काही नाहीये, असं काहीही नाहीये. इतकी वर्ष आता राहिलोच की मी एकटा. आता या 1.5-2 वर्षांनी काही फार मोठा फरक नाही पडणार आहे. हा, आणि हो, थोडासा त्रास होईल, तो काय सहन करायचा. हे बघ आईजी, माझी काही चूक नसताना मी जर आता सरेंडर झालो ना, तर मला आयुष्यभर हेच करावं लागेल. आणि फक्त तिला माफ करण्यासाठी मी माझा अक्षम्य अपराध नाही करू शकत. तिचं चुकलेलं आहे ते तिनं मान्य करावं. म्हणजे अगदी काही तिनं माझ्याकडे येऊन माझी माफी मागावी वगैरे असं काही माझं म्हणणं नाहीये. पण तरी माझं चुकलेलं आहे असं तिनं मान्य करावं, बस. मला बाकी काही नकोय. श्री, ए आईजी, ऐक, आत्ता नको बोलूया आपण या विषयावर. मला ना तेच बोलून त्रास होतो, डोकं चढतं माझं. मग अरे आत्ताच तर बोलतेस तू हे माझ्याशी. अगं पण मी स्वतःशी बोलत असतो ना 24 तास. आईजी, तुला माहितीये तिची नाही किचन आहे. त्या किचन वरती JS अशी अक्षरं लिहिलेली आहेत. ती मनीषला काय म्हणाली माहितीये? J आणि S म्हणजे जान्हवी श्री नाही, जान्हवी सहस्त्रबुद्धे. इतका ऍटिट्यूड आहे का तिला? म्हणजे तिचं सगळं ठरलेलंच आहे का? मग ठीक आहे, मलाही काही गरज नाही तिची. श्री, तू जे बोलायचं नाही म्हणतोयस ना, तेच बोलतोयस तू. आय एम सॉरी. मला म्हणून काय उपयोग आहे? आईजी, मला वाटल्याशिवाय मी कोणालाही कधी सॉरी म्हणत नाही. आणि आता मला कोणालाही सॉरी म्हणावंसं वाटत नाही. कुणाला म्हणजे जान्हवीला? आईजी, आता विषय तू काढतेस. विषय तू काढलास, कधी तिचं नाव घेऊन, कधी तिला विशेषण देऊन. आय एम सॉरी. असू दे रे, नको इतका कठोर वागूस. मी कठोर वागलोय तिच्याशी? आईजी ग, उलट मीच कायम सौम्य आणि मृदूपणे वागत आलोय. तू स्वतःशी कठोर नको वागूस असं म्हटलं मी. ऐक जरा स्वतःच ऐकतोय. मला नाही तसं वाटत. बरं ऐक, तू आता पड, आराम कर. आपण नंतर बोलूया. हा, तू औषध नाही ना घेतलंस अजून? हा, मी देतो.